एखादं नको ते अंगावर यायला नको शहराच्या राजकीय पक्षांचा काय नारा याच्याशी माझा काही तसा संबंध नाही। आपल्यासोबत अभिनेते प्रवीण तरडे आहेत। आपण बातचीत करणार आहोत। सध्या काय वातावरण आहे पुण्यात? तुम्ही आता राज ठाकरेंच्या सभेसाठी या ठिकाणी आलाय। काही नाही, पुण्यात निवडणुकीचं वातावरण आहे। तसा मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, पण मी राज ठाकरेंचा फॅन आहे। त्यांचं भाषण मला आवडतं म्हणून ते भाषण ऐकायला आलोय। त्यात माझे अगदी जवळचे मित्र मुरलीधर मोहोळ म्हणजे अगदी लहानपणापासूनचे मित्र इथं पुण्यामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी आलोय मी इकडे पाहायला ऐकायला। नाही, पण यावेळेचा पॅटर्न काय दिसतोय? सगळा पूर्ण माहोल काय किंवा तुम्ही एवढं फिरताय सगळे पुण्यामध्ये काय, पुण्यामध्ये वातावरण हे नेहमीच विकासासाठी काम करणाऱ्या माणसांसाठीच राहिलेलं आहे। शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे, त्यामुळं काय सगळे आनंदाचं आणि मुळात निवडणुकीला बाहेर पडणारी लोक आहेत। यावेळी आमचं अंदाज आहे की 60-65% पुढे जावं मतदान। नाही, असं 21 जूनला असं घडलं होतं की सत्ता परिवर्तन झालं। प्रवीण तरडेंनी धर्मवीर पिक्चर काढला, सत्ता परिवर्तन झालं। आता दोन्ही काय परिवर्तन? नाही रे बाबा, काय चित्रपटाने अशी परिवर्तन होत असती तर काय नाही, पण धर्मवीर चित्रपट खूप आवडला होता। यात लेखक दिग्दर्शक म्हणून आमचा नाही तर आनंद दिघे साहेब जे आयुष्य जगले त्या जगण्याचा वाटा होता त्यात, आणि बाकी पुढे घडलं ते तो 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 त्यांचा योगायोग होता। बाकी पार्ट 2 मध्ये दिसणार आहे सगळं योगायोग? नाही, पार्ट 2 मध्येही आनंद दिघे साहेबांचंच तुम्हाला जगणं दिसेल 70%। आणि बाकी सिनेमाची गोष्ट काय, आमचे मंगेश देसाई निर्माते अनाऊन्स करतील त्यावेळी सगळ्यांना पाहायला मिळेलच। 13 तारखेला सोमवार आहे, असलं आता 2 दिवस सुट्टे येतील। अनेक पुणेकर सध्या बाहेर जातील, त्या लोकांना काय आव्हान करणार आहे मतदानासाठी? मी पुणेकरांना एकच विनंती करेल की आपण खूप सुशिक्षित सुसंस्कृत माणसं आहोत। आपल्यासारख्या लोकांना सुट्ट्या लागून आल्या म्हणून मतदान न करता फिरायला गेले आणि तुम्ही मतदान करा हे सांगणं पण योग्य नाही। तुम्ही जाणकार आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याचे आपण लोक आहोत। जर जास्तीत जास्त मतदान झालं तर हवा तो उमेदवार निवडून येईल, नाहीतर काय एखादं नको ते अंगावर यायला नको शहराच्या। त्यामुळे तुम्ही जाणकार आहात, शिक्षणाचं माहेरघर पुणे असलेल्या शहरात कोण उमेदवार असावा, जास्तीत जास्त मतदानासाठी बाहेर पडा। दोन तुम्ही निवडणुका बघितल्या, दोन्ही वेळेस मोदींची हवा होती, यावेळेस 400 पारचा नारा आहे। नाही, तो राजकीय पक्षांचा काय नारा याच्याशी माझा काही तसा संबंध नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे, मी माझा जिवलग मित्र मुरलीधर मोहोळ याच्यासाठी त्याच्याबरोबर खूप ठिकाणी फिरलो। कारण कसं आहे माहिती आहे का, मैत्री महत्त्वाची आहे। नक्की मैत्रीसाठी प्रवीण तरडे आता मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।